मेट्रोचे अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, काल एक मेट्रोमधला एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्याच्यामध्ये पाण्याची गळती होती. नक्की त्याचं कारण काय? नमस्कार. कालचा जो व्हिडिओ आहे हा पाण्याच्या गळतीचा किंवा पावसाशी त्याचा काही संबंध नसून कालचा जो व्हिडिओ आहे हा ॲक्च्युली गुरुवार संध्याकाळी 21 तारखेचा आहे. 6:40ला रामवाडीपासनं वनाजकडे जो ट्रेन सेट चालला होता त्याच्यामधली ही घटना आहे. पण साधारण आत्ता तसं बघायला गेलं तर मेट्रोवरती कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत. अनेक नागरिक जे आहेत त्या मेट्रोचा वापर करतात. अशा मेट्रोमध्ये खरं तर तुम्ही म्हणतायत की तो पावसाचा नसून एक तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्यामध्ये पाणी गळती होत आहे. खरं तर आत्ता याच्यावरती मेट्रो प्रशासन खरं तर खूप लक्ष देण्याचं गरज आहे. अशा कोट्यावधी रुपये खर्च करत असताना अशा मेट्रोमध्ये पाणी गळती होते. ही पाणी गळती शी संबंधित हा विषय नाही आहे. तर त्याच्यामध्ये एक HVAC युनिट प्रत्येक कोचमध्ये प्रत्येक ट्रेन सेटमध्ये 2 HVAC युनिट असतात. त्याच्यामधल्या एक HVAC युनिटमध्ये ओव्हर कंडेन्सेशनमुळं जे पाणी थोडं जास्त जमा झालं होतं त्यातलं काही पाणी काही मिनिटांसाठी ड्रिप झालं होतं. ते ट्रेन ऑपरेटरच्या तात्काळ लक्षात आलं. त्याच्यानंतर ते HVAC युनिट बंद केल्यानंतर म्हणजे ते पाणी ड्रिप होण्याचं थांबलं होतं आणि साधारण 39 मिनिट ते आम्ही HVAC युनिट बंद ठेवलं होतं की ट्रेन सेट जो आहे तो वनाजपर्यंत पोहोचेस्तोवर. वनाजला चेक करण्यात आलं, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नव्हता आणि मग ते लगेच इमिजिएटली रिस्टोरही करण्यात आलं. ह्याच्यामध्ये ट्रेन ऑपरेशन्समध्ये कुठलाही परिणाम झाला नाही. खरं तर काल एकतर जोरदार पाऊस सुरू होता आणि अशामध्येच ती घटना घडणं, याचा काय दोन्हींचा काय संबंध? म्हणजे पावसाच्या संदर्भातला काय होतं का? येस, मी तेच सांगतो की हा व्हिडिओ कालचा नाही आहे. पाऊस काल झाला. हा व्हिडिओ जो आहे हा गुरुवारी संध्याकाळचा व्हिडिओ आहे. पावसाशी याचा कोणताही संबंध नाही आहे. तर मेट्रोमध्ये जी काही पाण्याची गळती झाली याच्यामध्ये पावसाचा कुठलाही संबंध नाही. तांत्रिक बिघाडामुळं त्या ठिकाणी पाण्याची गळती झाली असं कारण खरं तर मेट्रोचे अधिकारी देताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिचूसोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.